नवी मुंबईमध्ये एपीएमसी मार्केट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माथाडी आणि वर्गाची संख्या आहे ती जास्त आहे आणि विशेषतः घनसोलीमध्ये ही संख्या जास्त असल्यामुळे माथाडी प्रतिनिधित्व आहे ते सौरभ शिंदेंच्या माध्यमातून घनसोलीमध्ये उभे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय म्हणाल? माथाडी युनियनच्या एका प्रतिनिधीला या ठिकाणी शिवसेनेकडून उभारण्याची संधी मिळालेली आहे. खरंच एकनाथजी शिंदे साहेबांनी, आमचे मुख्य नेते यांनी एक तरुण मुलाला त्या ठिकाणी संधी दिली आहे आणि माथाडी कामगारांचा एक मी मुलगा म्हणून या ठिकाणी आमच्या लोकांच्या समोर त्या ठिकाणी त्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी मी निवडणूक त्या ठिकाणी लढवत आहे आणि गेले 5 ते 6 वर्ष जे मला त्या ठिकाणी या मातीत राहून या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे कुठेतरी मला एक लोकांसोबत एक जे अटॅचमेंट आहे ते चांगल्या प्रकारे झालं असल्यामुळे आता मला थोडं अजून सोयीस्कर वाटतं. रिडेव्हलपमेंटचा मोठा विषय आहे या ठिकाणी. छोटी घरं आहेत माथाडी कामगारांची. कसा हा प्रश्न मार्गी लागतोय? रिडेव्हलपमेंट हा या निवडणुकीचा विशेषतः घनसोलीमध्ये सगळ्यात मोठा मुद्दा झाला आहे, कारण की आमचे आपण बघितलं असेल सगळे माथाडी कामगारांचे व इतरही जे सामान्य लोक आहेत हे आज या 180 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहतात. कुठेतरी त्यांचं जसं परिवार त्या ठिकाणी मोठं होत चाललं आहे तर त्यांची गरजा आणि त्यांचं स्वप्न देखील असतं की मोठ्या त्या ठिकाणी घरात त्या ठिकाणी त्यांनी राहायला जावं. म्हणून कुठेतरी आम्ही आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जे रिडेव्हलपमेंटचं जे क्लस्टर रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल आहे ते त्या ठिकाणी आम्ही पुढे नेत आहेत आणि आम्ही जे पण काही प्रोसिजर जे कायद्यामध्ये दिले आहेत ते त्या ठिकाणी फॉलो करून त्याच्यामध्ये आमच्या माथाडी कामगाराला त्या ठिकाणी 2 BHKचं घर 505 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया हे घर आम्ही त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून मिळवून द्यायचा प्रयत्न आहे. इथे स्टेडियम महानगरपालिकेने उभा केले मात्र अद्याप चालू करण्यात आलेला नाही आहे. महानगरपालिकेने गेल्या कित्येक वर्षांपासून तो प्रस्ताव असाच प्रलंबित राहिला आहे. या ठिकाणी फक्त गार्डन मुलांसाठी फक्त ग्राउंड उपलब्ध आहेत, परंतु त्यावरती कुठलीही त्या ठिकाणी जी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर लागतो ते त्या ठिकाणी नाही आहे. आज आम्ही माझे जे सहकारी आहेत नगरसेवक त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत की लवकरात लवकर त्वरित म्हणजे त्या ठिकाणी जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ते त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स किंवा आपण जिमखाना म्हणू तर ते आपण त्या जे पण महानगरपालिकेचं ग्राउंड आहे सेक्टर 9मध्ये त्या ठिकाणी त्याचं लवकरात लवकर टेंडर काढून काम करण्यात यावं हीच. आपण या ठिकाणी पाहतो की घनसोलीमध्ये माथाडी कामगारांचा मोठा घरांचा प्रश्न आणि हाच घरं जी आहेत ती मोडके साडलेली घरं आता त्याचं रिडेव्हलपमेंट करणार असल्याचं सौरभ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.